नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, कधी कधी आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये वागताना बोलताना आपल्या लक्षात न आलेल्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा एखाद्याच्या लक्षात येतात आणि आपल्याकडनं जर एखादी चांगली कृती झालेली असते तेव्हा समोरच्याकडनं त्याची जाणीव ठेवली जाते तेव्हा खरंच खूप छान वाटतं आणि मनात विचार येतो, खरं तर किती छोटी गोष्ट होती, पण त्याची जाणीव समोरच्यांना ठेवली त्याचा आनंद कुठेतरी सुखावून जातो. आजच्या आनंदी कट्ट्यावर अशाच काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण अगदी जाणीवपूर्वक केल्या ना तर नक्कीच आपल्याला आणि समोरच्यालाही खूप छान वाटेल. ऐकूया कुठल्या आहेत त्या. तुम्ही गाडीतून जाताना न उतरता रस्त्यावरच्या माणसाला एखादा पत्ता विचारला तर बऱ्याचदा तो मिळतच नाही, पण उतरून जर दादा जरा पत्ता सांगता का असं विचारलं ना तर काहीतरी हिंट नक्कीच मिळते. गाडीतून उतरण्याची गोष्ट अगदी छोटीशी असते पण ती करायची असते. स्टेशनवर तुम्हाला सोडायला आलेल्यांना तुम्ही घरी पोचल्यानंतर फोन नाही केला तर फारसं काही बिघडत नाही, पण अगदी आवर्जून फोन केला ना तर नातं अगदी छान जुळतं, मदत होते ते जुळायला. ही गोष्ट खूप छोटीशी असते हो, पण ती आवर्जून करायची असते. अंधारात तुम्ही कधी पाय अडखळून पडलात, तसाच मागचाही पडू शकतो, तेव्हा तिथेच थोडं थांबून मागच्याला सावध केलं तर त्या अंधारातही त्याच्या डोळ्यात आपल्याला आभार दिसतात. गोष्ट खूप छोटीशी असते पण ती करायची असते. आपापलं सामान घेऊन तर सगळेच रेल्वेचा दादर चढतात, पण त्याही वेळी एखाद्या आजीचा हात धरून तिला मदत केली तर तिनं घट्ट धरलेला हात आपली आई आठवून देतो ना आपल्याला. गोष्ट खूप छोटीशी असते पण ती करायची असते. घंटागाडीत तुमचा कचरा घेणारा तुम्हाला रोजच भेटतो, कधी त्याला ग्लोव्ज द्यायचे तर कधी स्किनचं मलम द्यायचं. ही गोष्ट फारच छोटी आहे पण ती जाणीव ठेवून करायची असते. कमी जागेत बाईक पार्क करताना तिरक्या स्टँडवर न लावता सरळ स्टँडवर लावून मागच्यालाही थोडी जागा ठेवली ना तर त्याचं थँक्यू ऐकायला खरंच खूप छान वाटतं. किराणा दुकानाच्या गर्दीत तिनं घेतलेल्या सामानाचा ढीग पाहणाऱ्यानं त्या ताईची पिशवी आपण धरून ठेवली तर सामान नीट ठेवणं सोपं जातं तिला. माणसातले निष्कारण असलेली बंधनं गळून पडतात. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात हो, पण त्या आवर्जून करायच्या असतात. यानं काय होतं? यानं माणसांची मनं जुळतात, नाती जुळतात, घट्ट होतात, आनंद देतात आणि हा आनंद आयुष्य आनंद करण्यासाठी खूप पुरेसा असतो, हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.